तोंडात काढ. जरा बोलणारी पुढे या, बोलणारी नमस्कार. विश्रामबाग परिसरामध्ये असणाऱ्या खोकीधारकांवर गेल्या 2 आठवड्यापूर्वी महानगरपालिका प्रशासनानं कारवाई केलेली होती आणि ही कारवाई बेकायदेशीरपणे केल्याची तक्रार इथल्या समस्त 80 खोकीधारकांनी केलेली आहे. इथल्या 80 खोकीधारकांची खोकी त्यांचा व्यवसाय या महानगरपालिका प्रशासनानं उद्ध्वस्त केलेला आहे. त्याला JCB लावून हे सबंध जी खोकी होती ती उद्ध्वस्त करण्यात आलेली आहेत आणि याच्या विरोधात या सबंध 80 जे खोकीधारक आहेत किंवा सांगली शहरामधले सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रामधील जे खोकीधारक आहेत यांनी गेल्या 7-8 दिवसापाठीमागं जिल्हाधिकारी कार्यालयावर या संबंधात मोठा मोर्चा काढून आपल्या व्यथा आणि आपल्या अडचणी आपल्या मागण्या जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडलेल्या होत्या. परंतु खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर नक्की ती जागा कशी आहे, आता आपण कशी दिसते, आपण पाठीमागं जर पाहिलं तर या ठिकाणी पाठीमागं जरा थोडंसं जर पाठीमागं ही जी जागा दिसते पूर्ण ह्या जागेवर ही खोकी होती आणि आता जर बघायला गेलं तर त्या ठिकाणी या खोक्यांचे अवशेष पडलेले आहेत, बांधकामाचे अवशेष पडलेले आहेत आणि या संदर्भामध्ये पुढची भूमिका नेमकी काय राहणार आहे या खोकीधारकांची, या संदर्भामध्ये आपण या खोकीधारक संघटनेचे जे विश्रामबागचे खोकीधारक संघटना आहे यांचे अध्यक्ष आहेत विक्रांत रणविसे आणि इथले काही ज्येष्ठ खोकीधारक आहेत यांच्याशी आपण आज बोलणार आहोत आणि त्यांच्या नेमक्या प्रतिक्रिया, त्यांची इथून पुढची भूमिका काय राहणार आहे या संदर्भामध्ये आपण त्यांच्याशी आज बोलणार आहोत. नमस्कार. नमस्कार. तुम्ही ही जी कारवाई महापालिकेने केलेली आहे ही बेकायदेशीरपणे केलेली आहे असा एक आरोप तुमच्याकडून होतोय आणि या संदर्भामध्ये तुम्ही मोर्चाचंही आयोजन केलेलं होतं. आपल्या ज्या व्यथा आहेत ते जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडलेल्या होत्या. आता इथून पुढच्या काळामध्ये कशा तऱ्हेची भूमिका राहणार आहे आणि काय आंदोलनाची भूमिका आहे? आंदोलनाची भूमिका म्हणजे प्रशासन आणि महानगरपालिका प्रशासनानं ही जी कारवाई केली ही मुळातच आहे ना कारवाई बेकायदेशीर आहे. का तर सदर मिळकत ही जे आता रेल्वेने जे बोर्ड्स लावलेले आहेत या ठिकाणी ही मिळकत रेल्वेची नसून, कारण की याच्यामध्ये काय झालेलं आहे, सदर मिळकत ही सिटी सर्वे नंबर 8315 ही मिळकत 1983 चा जो सर्वे झाला त्या 83 पासून मूळ मालक त्रिंबक दत्तात्रय तानवडे यांचे विरुद्ध सन 1990 मध्ये खोकीधारक विरुद्ध तानवडे यांच्या न्यायालयामध्ये, सांगलीच्या न्यायालयामध्ये ही केस होती. त्या केसचा निकाल खोकीधारक यांच्या वतीनं केसचा निकाल असा झालाय की यामध्ये खोकीधारकांना कोणत्याही प्रकारचा व्यवसायाला अडथळा किंवा यांना कोणत्याही प्रकारे त्रास द्यायचा नाहीये असं मूळ मालक तानवडे सांगली मिरज नगर परिषद, त्यावेळेस पूर्वीची ही आपली आत्ताची महानगरपालिका आणि पूर्वीची जी नगर परिषद होती त्या नगर परिषदेच्या विरोधातला हा निकाल आहे. त्यावेळेचे आयुक्त प्रशासनाच्या विरोधात हा निकाल असताना सुद्धा ही कारवाई बेकायदेशीर आहे, त्यांना हुसकावून लावू नये असा आदेश कोर्टानं हुकुमनाम्याद्वारे 2001 साली आदेश दिलेला आहे. सदर जागा महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, सेंट्रल रेल्वे या लोकांनी एकाच जागेसंदर्भात वेगवेगळ्या वेळी मालकीबाबत नोटिसा दिलेल्या आहेत. मुळात ह्या मालकीचे जागेचे कागदपत्र कोर्टात वाद मिळकत आहे. ही वाद मिळकत तानवडे आणि खोकीधारक यांच्यामध्ये आहे ना, ही वाद मिळकत आहे. तर या वाद मिळकतीमध्ये न्यायालयानं निकाल दिलेला आहे की बाबा ह्या लोकांना हुसकावून लावू नये किंवा यांच्यावर कोणत्याही प्रकारे बाबा यांना त्रास होईल किंवा व्यवसायास अडथळा होईल असं काही कृत्य करू नये असा आदेश न्यायालयानं दिलेला आहे. तरी सुद्धा या लोकांनी या मालकी संदर्भात वेगवेगळ्या या रेल्वे, सार्वजनिक बांधकाम विभाग असू दे, महानगरपालिका असू दे, या लोकांनी वेगवेगळ्या वेळेस नोटिसा दिल्या. दुसरी गोष्ट, महानगरपालिका आयुक्त यांचे बैठकीमध्ये आमची एक संयुक्त बैठक झाली. खोकीधारक आणि आयुक्त साहेब रोकडे साहेब यांच्यामध्ये त्या स्मृती पाटील होत्या, अश्विनी पाटील होतं, त्यांचे काही अधिकारी होते. रोकडे साहेबांच्या इथं आम्ही या खोकीधारकांच्या वतीनं आम्ही त्यांच्याशी बैठक केली. ज्या दिवशी यांनी ही कारवाई केली त्याच दिवशी आम्ही एक बैठक केली होती
की सदर सर्वे नंबर 8315 बाबतची कागदपत्रे दाखवून सुद्धा त्यांना आम्ही सांगितलं, ऑफिसमध्ये दाखवली, कोर्टाचे न्यायालयीन आदेश दाखवले, तरी सुद्धा ही कारवाई आहे ना या लोकांनी, महानगरपालिकेनं या लोकांनी कोणताही या कागदपत्रांचा किंवा कोर्टाच्या आदेशाचा विचार न करता त्यांनी ही कारवाई केली. आता पुढची भूमिका तुमची काय राहणार आहे? कशा तऱ्हेनं आता कोर्ट असेल किंवा प्रशासकीय स्तरावर कशा तऱ्हेने करणार आहात? नाही, या ठिकाणी आता पुढची कारवाई म्हणजे गेली 50 वर्ष एकाच ठिकाणी घर वजा व्यवसाय आम्ही सगळेजण करत होतो. आता पुढची भूमिका आमची अशी राहणार आहे की बाबा आपल्या सांगलीचे आमदार साहेब असू देत किंवा खासदार साहेब असू देत, यामध्ये या विषयाला त्यांनी एक आहे ना काहीतरी दिशा द्यावी, किंवा या गोरगरीब लोकांना इथं व्यवसाय करत होते किंवा इथं राहत होते ही लोक, या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांनी लक्ष घालावं. कारण की आमच्या सांगलीकरांच्या मनात हा प्रश्न येतोय, कायदा सुव्यवस्था कुठंतरी इथं एका ठिकाणी शांततेनं प्रस्थापित व्हावी, हा आमचा एक आहे ना मुख्य उद्देश आहे. किंवा या गोष्टीला कोणत्याही आहे ना राजकीय वळण न देता या गोष्टी गोरगरिबांच्या हितासाठी कष्टकरी, हमाल, खोकीधारक, हातगाडीवाले, फेरीवाले या सगळ्यांसाठी हा आहे ना लढा आम्ही उभा केलाय आणि या लढ्याला आम्ही नक्कीच आहे ना शेवटपर्यंत यश देऊ. किंवा आणि कायदेशीर बाबी सगळ्या आम्ही तपासून दाखवतोय त्या लोकांना की बाबा याच्यामध्ये कायदेशीर गोष्टी आहेत किंवा हे बिनशेती आहे, याचा सिटी सर्वे आहे, या सगळ्यांचा विचार करावा. किंवा आमदार साहेबांनी किंवा खासदार साहेबांना ही आमच्या अशी विनंती आहे की या सगळ्या बाबींचा यांनी पण आहे ना प्रामुख्याने विचार केला पाहिजे. नक्कीच खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर या ठिकाणची जी जागा आहे ती खऱ्या अर्थानं रेल्वे, याच्यावरती न्याय देण्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करावेत आणि या गोरगरीब सगळ्या म्हणजे जे खोकीधारक आहेत, जे रहिवासवाले आहेत, जे मागासवर्गीय संघटनेचे लोक आहेत, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण सत्वर समोर येऊन याचा लढा उभा करावा किंवा महाराष्ट्र शासनाच्या दरबारी हा प्रश्न मांडून यांना न्याय देण्यासाठी आपण प्रयत्न करावेत अशी आमची कळकळीची विनंती आहे. पुढचा इशारा तुमचा प्रशासनाला काय राहणार आहे? कारण 80 खोकीधारक म्हणजे हे काही कमी संख्या नाही आहे. अनेक जे म्हणजे केश कर्तनालय असेल, पानपट्टी असेल किंवा छोटे छोटे पंक्चरवाले असतील, टायरवाले असतील, या ठिकाणी यांचे व्यवसाय होते आणि असं असतानाही हे खोकी सबंध काढण्यात आलेले आहेत. काय इशारा राहणार आहे व्यावसायिक म्हणून तुम्हाला काय वाटतं? जोपर्यंत आमचं पुनर्वसन या ठिकाणी केलं जात नाही तोपर्यंत आम्ही ह्या जागेचा ताबा सोडणार नाही. निश्चितच आम्हाला रक्त सांडायची वेळ आली तरी सुद्धा आम्ही आता मागे पुढे बघणार नाही, कारण आमच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झालेला आहे. आमची मुलं बाळ्या रस्त्यावरती आलेले आहेत. आता अक्षरशः म्हणजे मुलाबाळांना आम्ही रस्त्यावरती घेऊन तिथं झोपतोय सगळे लोक. इतकी वाईट अवस्था थंडी वाऱ्यात या डासांच्या प्रादुर्भावात ही लहान मुलं सुद्धा आज अगदी सैरावरा झालेले आहेत. तेव्हा हे जोपर्यंत ताबा मिळत नाही तोपर्यंत आम्ही ही जागा सोडणार नाही असं आम्ही सगळ्यांनी 80 खोकी आमच्या रहिवासदारांनी आणि खोकीधारकांनी निश्चय केलेला आहे. नक्कीच या ठिकाणी आमचं पुनर्वसन आहे त्याच ठिकाणी झालं पाहिजे. जोपर्यंत हे पुनर्वसन होत नाही तोपर्यंत आम्ही या जागेचा ताबा सोडणार नाही अशा तऱ्हेची भूमिका इथल्या व्यावसायिकांकडून करण्यात येते. त्याचबरोबर ही जी जागा जी आहे ती विश्रामबाग या ठिकाणी मध्यवर्ती वस्तीमध्ये आहे, मध्यवर्ती ठिकाणी आहे आणि याच्या समोर सांगलीचे विधानसभेचे विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ यांचं संपर्क कार्यालय आहे. आणि ज्या दिवशी ही कारवाई झाली त्या दिवशी आमदार साहेब कार्यालयामध्ये होते आणि त्यांनी आपल्या कार्यालयाचं शटर ओढून घेतलं. अशा तऱ्हेचा एक प्रतिक्रिया इथून उमटत आहे आणि खासदार असतील, आमदार असतील यांनी लवकरात लवकर आमच्या या मागण्यांमध्ये लक्ष घालावं आणि आम्हाला योग्य तो न्याय द्यावा अशा तऱ्हेची भूमिकाही या छोट्या व्यावसायिकांकडून व्यक्त होते. आपल्याला आणखी एक व्यावसायिक आहेत जे या ठिकाणी ज्यांचं टायरचं आणि पंक्चरचं दुकान होतं, अशा तऱ्हेचे एक छोटे व्यावसायिक. काय सांगाल, कशा तऱ्हेची ही कारवाई झाली आणि तुमचं कशाचं दुकान होतं? माझं टायरचं दुकान होतं. 2003 साली PWची नोटीस आली. त्यावेळेला आम्ही कोर्टात केस घातली. त्यावेळेला आम्हाला 2000 साल आमच्यातर्फे ऑर्डर पण झाली की बाबा खोक्यातून हुसकवून लावू नये. मग ती ऑर्डर आम्ही परवा 16/2/26 रोजी फेब्रुवारीला आम्ही दाखवायला गेलतो. दाखवलं त्यांना. त्यावेळेला त्यांनी म्हटलं की तुमची 20 जणांची खोकी आम्ही काढणार नाही, 11 जणांचा स्टे आहे त्यांचं काढणार नाही असं सांगून आम्हाला तिथनं हुसकवून लावण्यात आलं. इथं आल्यानंतर आम्ही आमची कामं करत होतो. तेवढ्यात मागणं गाडी आल्या, सगळे आयुक्त आले, गाडी आले, सगळे येऊन अतिक्रमण येऊन पथकाने खोकी पहिली तुमच्या ती ठेवतो आणि बाकीची काढतो असं म्हणत पहिली बाकीची काढल्यानंतर आमच्या 20ला पण हात घातले तरी 11 सगळीच उद्ध्वस्त करून टाकलेलं आहे.
आयुक्तांवर असा आरोप केला जातोय की कुणाची तरी सुपारी घेऊन त्यांनी हे केलेलं आहे. काय वाटतं तुम्हाला? हो, घेतली असतील सुपारी, त्यांनी केली असतील कारवाई त्यांच्यातर्फे. गरिबांचं उद्ध्वस्त सगळं केलं आयुष्य. आणखी आपण एक प्रश्न विचारू रणजित साहेबांना. तुमच्याकडून आरोप होतोय की ही कारवाई आहे आयुक्तांनी जाणून बुजून केलेली आहे, कुणाची तरी सुपारी घेतलेली आहे. काय नक्की काय याला म्हणजे दुजोरा कसा द्याल? दुजोरा द्याल म्हणजे सरळच आहे ना, याच्यामध्ये आहे ना जाणवत आहे वैयक्तिक त्यांचा पोलीस अधीक्षकांना आयुक्तांनी केलेल्या बेकायदेशीर कारवाईबाबत आम्ही तक्रार केली होती की बाबा 17/2/26 रोजी कारवाईद्वारे आम्ही लेखी तक्रार केली होती. मात्र आयुक्तांनी वैयक्तिक आक्षापोटी म्हणा की 23/2/2026 रोजी माझ्यावरच 132चा गुन्हा दाखल केला. मात्र आम्हाला हा प्रश्न पडतोय, आमच्यासारख्या मागासवर्गीय गरीब लोकांवर हा होणारा अत्याचार प्रशासनाने आयुक्तांनी एक आक्षापोटी केलेली कारवाई आहे असं सरळ सरळ दिसून येत आहे की 17/2/26ला आम्ही त्यांच्यावर आहे ना, आम्ही एक तक्रार अर्ज केला होता आयुक्तांच्या विरोधात. मात्र त्यांनी आक्षापोटी माझ्यावरच 23 तारखेला म्हणजे 5 दिवसानंतर माझ्यावरच गुन्हा नोंद होतोय की जेणेकरून आहे ना बाबा यांच्यावर कारवाई म्हणजे सर्वसामान्य लोकांचं, मागासवर्गीयांचं या ठिकाणी प्रशासनाला काहीच आहे ना पडलेलं नाही आहे असं यावरून आहे ना स्पष्ट दिसतंय. म्हणजे गोरगरिबांवर आहे ना कारवाई करा हा स्पष्ट याच्यातून दिसतं. पूर्वी या ठिकाणी नॅरोगेज रेल्वेचा ट्रॅक होता. फक्त इथंच नाही, इथून पाठीमाग मिरज पर्यंत होता. इथून पाठीमागची जी बांधकाम आहेत आता नव्यानं झालेली ही ट्रॅकवरच झालेली आहेत असं तुमचं मत आहे? हो हो हो, नक्कीच नक्कीच नक्कीच. कारण की काय माहितीये, सदर जर इतकीच जागा जर रेल्वे प्रशासन म्हणत असेल ही इतकीच माझीच आहे किंवा मुळात हे रेल्वे प्रशासनाचं या उतार्यावरती किंवा नकाशावरती नाव कुठंच दिसत नाही. मात्र त्र्यंबक दत्तात्रय तानवडे यांचा उतारा दिसतो, बिनशेती आहे. त्याच्यानंतर 2008 साली याची तानवडेंनी कोर्टात वाद चालू असताना देखील बेकायदेशीरपणे 2008 साली तानवडेंनी त्र्यंबक दत्तात्रय तानवडे यांनी 2008 साली प्रकाश मारुतीराव पवार यांना ही जागा विकली. पण हा ही मुळात आहे ना विकली तर हा मुळात आहे ना खरेदी खतच हे बेकायदेशीर आहे असं आम्हाला वाटतंय. कारण की यामध्ये बेकायदेशीर आहे दावा चालू असताना तुम्ही जागा कशी हस्तांतरित किंवा विकू शकताय, हा एक आहे ना मोठा हा म्हणजे संशय येण्यासारखा प्रश्न निर्माण आहे. आता रेल्वे संदर्भात आपण बोलतोय तर पाठीमागची जी रेल्वेच्या ट्रॅकवर किंवा रेल्वेच्या आपण जर थोड्या वेळासाठी समजून जाऊ की ही रेल्वेची जागा आहे, इथून म्हणजे ही आहे म्हणजे याच्या पाठीमागे पण असण्याची शक्यता आहे. त्याच्यावर बांधकाम झालेत, मोठमोठे मॉल या ठिकाणी उभे झाले आहेत. त्या संदर्भामध्ये भूमिका काय राहणार, काय मागणी करणार? या लोकांचे कुठेतरी आहे ना, या मोठ्या लोकांचे कुठे ना कुठेतरी काहीतरी राजकीय संबंध असतील किंवा काहीतरी अधिकाऱ्यांशी काहीतरी लागेबंदी असतील किंवा काहीतरी अधिकाऱ्यांचे या मोठ्या मॉलमध्ये आम्हाला असंही आहे ना का म्हणजे समजतंय की बाबा ह्या जे RCT मॉल आहे या RCT मॉलमध्ये काही महानगरपालिकेच्या 1-2 मोठ्या बड्या अधिकाऱ्यांचे 2 फ्लोअर्स आहेत. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे असा दाट संशय आम्हाला आहे. नक्कीच या निमित्तानं खऱ्या अर्थानं इथंच आमचं पुनर्वसन झालं पाहिजे. जे 80 खोकीधारक आहेत यांचं या ठिकाणी पुनर्वसन झालं पाहिजे. आमदार असतील, खासदार असतील, त्यांनी यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि यांना योग्य तो न्याय दिला पाहिजे. प्रशासकीय स्तरावरती जिल्हाधिकारी असतील किंवा हे तर लक्ष घालतीलच, त्यांच्या संदर्भामध्ये पाठपुरावा आम्ही करतच आहोत. परंतु निव्वळ आकसापोटी जे महानगरपालिकेचे आयुक्त आहेत त्यांनी या खरं तर या कारवाईला विरोध करणारे जे इथल्या खोकीगत संघटनेचे अध्यक्ष आहेत त्यांच्यावर विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये केस दाखल केलेली आहे. ही केवळ आणि केवळ आकसापोटी केलेली आहे. कुठंतरी हे आंदोलन दाबायचं आहे, कुठंतरी यांची मुस्कटदाबी करायची आहे, हा जो उद्देश आहे आणि या उद्देशामुळंच ही कारवाई त्यांच्यावर केली जाते. अशा तऱ्हेच्या केसेस घातल्या जात आहेत आणि कुठंतरी हे आंदोलन थांबलं पाहिजे ही भूमिका त्या पाठीमागची असू शकते. आणि त्यामुळं लवकरात लवकर प्रशासनानं असतील, आमदार खासदारांनी असेल या ठिकाणी पाठपुरावा करावा आणि आमचं पुनर्वसन आहे त्याच ठिकाणी करावं अशा तऱ्हेच्या मागण्या या छोट्या छोट्या व्यावसायिकांकडून होत आहेत. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.